मराठी, ते धडक ते धडक. सांगता येईना आणि सहनही होईना, शौचा वाटे रक्तस्राव, वेदना, वारंवार शौचास होणे, हा मूळव्याध तर नाही ना? मिळवा कायमचा आराम, तोही एका दिवसात, वेदना रहित, विना टाका. मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मूळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी, एसटी स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा. मणक्याच्या जुनाट आजारासह गुडघेदुखी, मानदुखी, खांदादुखी, टाचदुखी आणि हातापायाला मुंग्या येण्यासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बंडगर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने. संपर्क डॉक्टर बंडगर, हाडांचे हॉस्पिटल, विटा. घोटी खुर्द पासून बानूरगड पर्यंत सुनील पाटील यांच्या नावाची मोठी लाट निर्माण झाली आहे. गोरगरिबांची जाण असणारा, साधा आणि देव माणूस म्हणून घाट माथ्यावर सुनील पाटील नावाचं वादळ उठलंय. करंजे, बलवडी आणि बेनापूर सारख्या गावात देखील फक्त सुनील पाटील यांचीच चर्चा सुरू झाली आहे. विरोधकांच्या बालेकिल्ल्यात देखील सुनील पाटील यांच्याच नावाची चर्चा सुरू झाल्याने वातावरण टाईट झालंय. त्यामुळे करंजे गटात प्रिया सुनील पाटील यांच्यासह भाजपचे उमेदवार प्रचारात आघाडीवर आलेत. सुनील पाटील यांच्या वाढत्या क्रेजमुळे विरोधकांना आपल्या बालेकिल्ल्यातच मोठा हादरा बसू लागलाय. मोठ्या गावानंतर हिवरे, पळशी, घोटी खुर्द या गावांसह अन्य वाड्या वस्त्यांमध्ये भाजपने वारा फिरवलाय. त्यामुळे निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात भाजपने करंजे गट पोखरल्यामुळे शिवसेनेसमोर मोठे आव्हान निर्माण झालंय. तर दादा परवा दिवशी आमच्या गावामध्ये आले होते. काही आमच्या गावामध्ये एक दत्त मंदिराचं काम होतं. या कामासाठी दादांनी आपल्या स्वखुशीने स्वतःच्या खिशातून 5 लाख रुपयाचा निधी आपल्या मंदिरासाठी उपलब्ध करून दिला. हा निधी कोणत्याही शासनाचा, कोणत्याही सरकारचा नसून हा त्यांनी स्वतःच्या खिशातून दिला. त्याबद्दल मला असं वाटतं की आपण सर्वांनी डोळं झाकून दादांच्या पाठीशी ठामपणे उभं राहायचं. करंजे जिल्हा परिषद गटात सध्या राजकीय हालचालींना वेग आला असून सुनील दादा पाटील यांची क्रेज दिवसेंदिवस वाढत आहे. या वाढत्या क्रेजचा थेट फायदा जिल्हा परिषद उमेदवार प्रियाताई सुनील पाटील यांच्यासह भाजपच्या दोन्ही उमेदवारांना मिळत आहे. घोटी खुर्द पासून बानूरगड पर्यंत सुनील पाटील यांच्या नावाची मोठी लाट निर्माण झाली आहे. गोरगरिबांची जाण असणारा, साधा आणि देव माणूस म्हणून घाटमाथ्यावर सुनील पाटील नावाचं वादळ उठलं आहे. करंजे, बलवडी आणि बेनापूर सारख्या गावात देखील फक्त सुनील पाटील यांचीच चर्चा सुरू आहे. विरोधकांच्या बालेकिल्ल्यात देखील सुनील पाटील यांच्याच नावाची चर्चा सुरू झाल्याने बालेकिल्ला हादरून गेला आहे. करंजे, बलवडी, बेनापूर सारख्या तसेच मोठ्या गावानंतर हिवरे, पळशी, घोटी खुर्द या गावांसह अन्य वाड्या वस्त्यांमध्ये भाजपने वारा फिरवला आहे. त्यामुळे निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात भाजपने करंजे गट पोखरल्यामुळे शिवसेनेसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. सुभेदार मेजर रिटायर पोपट दुधाळ करंजेकर, माझा सर्वांना नमस्कार. आज जे आपल्या पंचायत समितीचं जे निवडणूक चालू आहे त्या निवडणुकीविषयी जर विचार केला तर आज बरीच कामे, प्रगतीची कामे करणारे उमेदवार आपणाला आज ह्या पंचायत समितीला आणि पंचायत समितीसाठी आपणाला उमेदवार जे दिलेत
हे एक नंबर योद्धे आणि आपल्या तयारीतून, आपल्या कर्तव्यातून कर्तव्य बगारीनं काम करणारे हे उमेदवार आहेत. आज आपले जे बी काय महिलांचे रखडलेले प्रश्न आहेत त्यांच्यासाठी, त्या कार्यक्रमांना, त्या महिलांना साथ देण्यासाठी, मदत करण्यासाठी प्रियाताई खंदारे पाटील ह्या मोहीच्या उमेदवार जिल्हा परिषदसाठी आज उभे आहेत. आणि त्यांचं एक धडाडीचं आणि ताकदीनं त्या मतदानासाठी उभे आहेत. आणि ते पुढचं सक्षम कार्य करण्यासाठी महिलांच्या पाठीमागं त्यांचे जे प्रश्न सोडवण्यासाठी हमेशा तयार राहणाऱ्या ते एक उमेदवार आहेत. तसेच आमचे शिवाजीराव माने करंजेचे हे जे उमेदवार आहेत हे एकदम मोठ्या धडाडीचे आणि कार्यकर्ते कर्तबगार आहेत. त्यांच्या पाठीमागं बी मोठी जनसंख्या आहे. आणि सध्याच्या परिस्थितीला जर पाहिलं तर आजपर्यंत जे चाललेलं राजकारण आहे, चाललेल्या ज्या घडामोडी आहेत त्या घडामोडींना वाचा देण्यासाठी किंवा बायपास करण्यासाठी, बायपास देऊन ह्या कार्यक्रमाला चालना देण्यासाठी कुणाचे रस्त्याचे, पाण्याचे, गोरगरिबांचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न तोडण्यासाठी किंवा त्या प्रश्नाला कामी लावण्यासाठी हे शिवाजीराव दादा हे जातीनं आपलं काम करतील ह्यात मला शंका नाही. आणि सध्याचे जे दोन्ही उमेदवार आहेत ते एक नंबरचे उमेदवार असून त्यांना आपले आमदार गोपीचंद पडळकर साहेब, वैभव दादा ह्यांचा त्यांना मोठ्या प्रतिसाद आहे, पाठिंबा आहे. आणि त्या पाठिंब्यातून, त्या चालण्यातून ते काम करायला सक्षम आहेत असं मी एक गावकरी या आमच्या गावच्या वतीनं मी एक प्रत्यक्ष नागरिक म्हणून मी एक प्रतिक्रिया व्यक्त करतोय. सध्या 2026मध्ये पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या हो घातलेल्या ह्या निवडणुकाच्या प्रचाराची रणधुमाळी, घाटमावतीवरती पाहता असणारे उमेदवार, कामाचा कोण, विकासाचा कोण आणि लोकांना वेळ देणारा कोण, ह्या परिसरामध्ये जास्तीत जास्त लोकांच्या मदतीला धावणारा पाहिजे, विकास कामाला चालना देणारा पाहिजे, प्रत्येक गावातील प्रत्येक नागरिकाला त्याच्या मूलभूत अधिकार मिळाले पाहिजेत, असा उमेदवार आपण निवडून देणं हे गरजेचं आहे. निवडणूक आली की प्रत्येक प्रचारक, प्रत्येक उमेदवार हा तुमच्या घरी येणार, मतं मागणार, त्याचा अधिकार आहे. पण मत देणं हा तुमचा अधिकार आहे. माणूस योग्य निवडा, मतदान करा. गरजूंना जो रात्रदिवस धावेल, जो आपल्या घरच्याला धावतो त्याला मतदान करा. आज असणारे प्रियाताई पाटील तसेच अण्णासाहेब माने यांनी आपल्या परिसरामध्ये गरजू लोकांना केलेल्या आर्थिक मदती, आज रोजी सध्या भिवघाटवरती आपल्या पळशीगावची एक रुग्ण आहेत ॲडमिट, त्यांच्यासाठी अर्थसहाय्याची मदत हे आपले असणारे सध्याचे उमेदवार खंदारे पाटील यांनी त्यांना अर्थसहाय्य केलं. अशा उमेदवारांनी निवडून द्या की जेणेकरून तो कुठलाही स्वार्थ, मी येऊ किंवा पडू, हा मतलबीपणा न ठेवता निस्वार्थपणे मदत करणे व आपली देशसेवा तशी नागरी सेवा हे कर्तव्य बजावण्यासाठी त्यांनी केलेली मदत ही लाखमोलाची आहे. आजकाल काय होतं की मताचं राजकारण केलं जातं, मतं भावनिक करून गेली जातात, विकासाला मतं न देता भावनिकतेला मतं दिली जातात. असे बरेचसे प्रश्न आहेत. आपल्यासाठी मूलभूत गरजा, पंचायत समितीकडून येणारा निधीतील आपल्या गावासाठी होणारा विकास, तसेच जिल्हा परिषदेकडून येणाऱ्या निधीतून होणारा विकास, आजपर्यंत केलेला विकासाचा त्या समोरच्या कुणीही असू दे उमेदवार, त्या उमेदवारीने दावावा, लेखोजोखा दाखवावा. विकास हा फक्त कागदोपत्री असतो, काही ठिकाणी फक्त नावापुरता असतो, रेबीन कापायपुरता असतो. तसे आता असणारे उमेदवार, भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार आहेत, यांना माझं तर मत आहे की तुम्ही निःसंकोचपणे बहुमताने प्रत्येक नागरिकाने विचारपूर्वक व जाणीवपूर्वक मतदान करावं व बहुमताने निवडून द्यावं. एक पळशीकर या नात्याने मी तुम्हाला विनंती करतो की 100% विकासाला चालना व प्रगतीला चालना व नागरी हक्कापासून आत्ता असणारे दोन्ही उमेदवार हे तुम्हाला व आम्हाला कधीही वंचित ठेवणार नाहीत, याची एक पळशीकर म्हणून एक हमी देतो. कान, नाक आणि घशासंदर्भातील आजाराची आता चिंता सोडा. विटा शहरात अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे आता अचूक निदान आणि खात्रीशीर उपचार उपलब्ध. डॉक्टर ऐश्वर्या काकडे यांचे श्री समर्थ कान, नाक, घसा हॉस्पिटल 24 तास आपल्या सेवेसाठी सज्ज. संपर्क आपल्या स्क्रीनवर.
मराठी. ते धडक ते धडक.